वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 चे काही एक्झाम्पल्स. यामधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. म्हणजे खाली तुम्हाला काही सेट्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते सेट इक्वल आहेत आणि कोणते नाही. जस्टिफाय युअर आन्सर. जस्टिफाय म्हणजे तुमच्या उत्तराचं तुम्हाला समर्थन द्यायचं आहे. बघा, 3 सेट्स आर गिवन. सेट ए x such that 3x - 1 equal to 2. याप्रमाणे सेट दिलेला आहे. गिवन सेट इज इन रूल मेथड्स. सेट बी x such that x is a natural number but x is neither prime nor composite. हा सुद्धा रूल मेथड मध्ये सांगितलेला आहे. थर्ड सेट आहे सी x such that x belongs to n. n means natural number and x less than 2. तर याप्रमाणे एक्झाम्पल टाकलेला आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या 3 सेट पैकी कोणते सेट इक्वल आहेत आणि कोणते नाही, असा प्रश्न आहे. बघा, ये सेट दिलेला आहे x such that 3x - 1 equal to 2. म्हणजे या रूलच्या अंडर मध्ये इथे संख्या येतात. रूल बघा, 3x - 1 equal to 2. -1 आपण शिफ्ट करून टाकू त्या बाजूला, तो झाला +1. चिन्ह बदलतो, लक्षात ठेवायचं. 2 + 1 means 3. 3x equal to 3, therefore x equal to 3/3 means 1. म्हणजे x ची एकच किंमत आपल्याला मिळते आहे आणि ती आहे 1. therefore a equal to in curly bracket 1. म्हणजे a ह्या सेट मध्ये केवळ एकच एलिमेंट आहे आणि तो आहे 1. b x says that x is a natural number but x is neither a prime nor composite. तर या सेट ऑफ नॅचरल नंबर मध्ये अशी कोणती संख्या आहे की जी प्राइमही नाही आहे आणि कंपोजिट सुद्धा नाही आहे. प्राइम म्हणजेच ज्या संख्या कोणाच्या पाड्यात येत नाहीत त्यांना प्राइम म्हणतात, आणि जो कंपोजिट आहे, ज्या संख्यांचे फॅक्टर्स पडतात, ज्या संख्या इतर संख्यांच्या पाड्यामध्ये येतात, त्यांना कंपोजिट असं म्हटलेलं आहे. परंतु 1 ही संख्या ही प्राइमही नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही आहे, आणि त्यामुळे बी या सेट मध्ये एकच एलिमेंट येईल, तो 1. सेकंड नंबर सी. रूल दिलेला आहे x बिलॉंग्स टू n आणि x लेस दॅन 1. x बिलॉंग्स टू n मीन्स नॅचरल नंबर. नॅचरल नंबरच्या सेट मधल्या संख्या घेतलेल्या आहेत आणि या नॅचरल नंबरच्या सेट मध्ये 2 पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजे ती केवळ 1 आहे. therefore set C contain an element 1. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 चं ऑब्झर्वेशन करा. बघा, इथे सुद्धा 1 एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे, तोही 1 आहे. इथे सुद्धा एकच एलिमेंट आहे पण 1 आहे, आणि सी मध्ये सुद्धा एकच एलिमेंट आहे आणि तो 1 आहे. फ्रॉम 1 to 3 सेट ए equal to set B equal to set C means given 3 sets are equal sets. त्यानंतर आपण पाहू एक्झाम्पल नंबर 4.
write with region. Write with region. With which of the following sets are finite or इनफायनाइट. म्हणजे तुम्हाला सेट्स दिलेले आहेत, ते फायनाइट आहेत की इनफायनाइट आहेत ते सांगायचं आहे. नंबर 1, ये x such that x less than 10, x is a natural number. तर हा सेट फायनाइट आहे की इनफायनाइट आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. फायनाइट म्हणजे काय की ज्यामधले एलिमेंट आपण इझिली काउंट करू शकतो त्याला फायनाइट सेट म्हणतात. आणि ज्या सेट मधले एलिमेंट्स आपण मोजूच शकत नाही, इतके जास्त असतात की आपण ते मोजूच शकत नाही, त्यांना इनफायनाइट सेट असे म्हणतात. पायाचं आन्सर ये x such that x less than 10, x is a natural number. Here given set is in rule methods. ते ठरवण्यासाठी आपण this set write in लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड मध्ये आपण लिहू therefore a equal to, बघा x हा नॅचरल नंबर आहे परंतु लेस दॅन 10 आहे. नॅचरल नंबर म्हणजे 1, ही सुद्धा लेस दॅन 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढ्या नॅचरल नंबर्स ह्या लेस दॅन 10 पेक्षा आहेत. पहा लेस 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या संपूर्ण संख्या नॅचरल नंबर्स आहेत आणि लेस दॅन 10 आहेत. म्हणजे आपण इथल्या संख्या नक्कीच मोजू शकतो. सगळे एलिमेंट आपल्याला सांगता येतात. therefore set A is finite set. Set A is finite set. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. B y elements y less than -1, comma y is an integer. याप्रमाणे सेट दिलेला आहे. सोल्यूशन b y such that y less than -1, y is an integer. आता इंटीजर, सेट ऑफ इंटीजर तर तुम्हाला माहितीच आहे की 0 च्या राईट हँड साइडला पॉझिटिव्ह संख्या वाढत गेलेल्या आहेत इनफायनाइट पर्यंत आणि 0 च्या लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह संख्या मांडल्या गेल्या त्याही इनफायनाइट आहे. तर y हा -1 पेक्षा लहान आहे, -1 पेक्षा लहान आणि तो काय इंटीजर सुद्धा आहे. therefore
b equal to infinite numbers -4 -3 -2. तर y हा -1 पेक्षा लहान आहे, -1 पेक्षा -2 सुद्धा लहान आहे, -3 सुद्धा लहान आहे, -4 सुद्धा लहान आहे. चाललंय एवढ्या संख्या इकडे. म्हणजे याप्रमाणे शिकवलेले आहे. इथे बघा लेफ्ट हँड साइडला संख्या हा वाढत गेलेल्या आहेत, त्या आपण काउंट करू शकत नाही. Therefore set B is an infinite set. तर याप्रमाणे दोन्ही सेट सांगितलेले आहेत. उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ड्यू टू कोरोना 19 ते एक्झाम्पल सेल्फ स्टडी साठी दिलेले आहेत, परीक्षेत येणार नाही. नेक्स्ट आहे व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम जॉन व्हेन यांनी ही कल्पना दिलेली होती की व्हेन डायग्रामचा जर आपण उपयोग केला तर अधिक ते चांगलं एलिमेंट समजण्यासाठी चांगलं होते, असं जॉन व्हेनचं मत होतं. तर जेव्हा आतापर्यंत आपण काय केलं की सेटचे एलिमेंट हे कर्ली ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे. जॉन व्हेननी काय सांगितलं की तेच आपल्याला विविध डायग्राम मध्ये सुद्धा दाखवता येतील. इफ elements of a set either shown in the figures so that rectangles, triangle, circle, convex polygon, then such type of figures are called Venn diagram. For example, सेट ए घेतला आपण, जे आतापर्यंत घेतलं होतं 1 2 3 4 5. इथे आपण कर्ली ब्रॅकेट यूज केलेला आहे. हाच सेट आपल्याला व्हेन डायग्राम द्वारे दाखवायचा आहे. ही फिगर घेतली, 1 पॉइंट म्हणजे 1 एलिमेंट, 1 2 3 4 5 हे झालं. ट्रायंगल्स मध्ये सुद्धा दाखवता येते. 1 2 3 4 5 ही सुद्धा व्हेन डायग्राम आहे.
याप्रमाणे कोणते फिगर काढता येईल? 1 2 3 4 5. तर या सर्व ज्या फिगर्स दिसतात यांना म्हणतात व्हेन डायग्राम. बस आपण आज इथपर्यंतच माहिती पाहू. नेक्स्ट पिरियडला घेऊ आपण सबसेट.